नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आता कोणत्या तारखेला जमा केला जाईल ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओ लगेच आता आपण सुरू करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येत्या 2 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 11 वाजता वितरित केला जाणार आहे। हा कुठून वितरित केला जाणार आहे? तर वाराणसी उत्तर प्रदेश मधून हा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर 2 तारखेला आपण संध्याकाळपर्यंत वाट बघायची, नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। आता कुणाला हप्ता मिळेल ते आपण आता जाणून घेऊयात। जर मित्रांनो तुमचे पीएम किसान योजनेचे हप्ते थकले असतील किंवा तुमचे हप्ते आता येत नसतील, पहिले येत होते पण आता येत नसतील, तर सगळ्यात पहिले तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। तुमची जर ई-केवायसी तुम्ही केली नसेल पीएम किसान योजनेची, तर साईटवरती जाऊन तुम्ही ई-केवायसी पूर्ण करायची आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला चेक करायचं की तुमचा आधार सीडिंग आहे का, म्हणजे तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे का ते तुम्हाला चेक करायचं। कसं चेक करायचं किंवा लिंक कसं करायचं ते आपण या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले आहे, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि त्याच्याने तुम्ही आधार सेटिंग करून घेऊ शकता घरी बसल्या। त्यानंतर पीएम किसान योजनेच्या साईटवरती आपल्याला जाऊन आपले बँक अकाउंट डिटेल चेक करायचे की बरोबर आहे का, जे आपण अकाउंट डिटेल जे आपण दिलेले आहे ती बरोबर आहे का ते आपण जाऊन चेक करायचं आहे। त्यानंतर जर तुमचे लँड रेकॉर्ड इश्यूज काय असतील ते सुद्धा आपल्याला तलाठीकडे वगैरे जाऊन आपले जे लँड रेकॉर्ड इश्यू असतील ते सॉल्व्ह करून घ्यायचे आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे ई-केवायसी केले असेल, आधार सेटिंग केलं असेल, तुम्हाला शेवटी पीएम किसान योजनेच्या साईटवरती जायचे आणि यादी चेक करायची की त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का। जर तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर नक्कीच तुम्हाला 2 तारखेला 2000 रुपयाचा हप्ता मिळेल। तर ही होती पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट। तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळतो का ते मला कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही नोंदणी केली आहे का ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।